प्लस बऱ्याच मुलांना त्याचा फायदा पण झालेला आहे. तसे वैयक्तिक फोन पण आलेले आहेत, मेसेजवरून तर कळालंच होतं. आता त्याच्यानंतर पुढची स्टेप होती, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुढच्या स्टेपमध्ये आपण काय बघणार आहोत, तर पेपर विश्लेषण कसं करायचं. नेमकं बाबा काय आहे पेपर विश्लेषण, काय असते नेमकं, काय कुठल्या पद्धतीने करायचं असते, याचा फायदा काय. आता हे का करणं आधी सगळ्यात आधी महत्त्वाचं, का करायचं. आणि त्याच्यानंतर आपण शेवट बघणार आहोत की त्यानंतर आपल्या व्ह्यू काय असला पाहिजे, आपण कशा पद्धतीने विश्लेषण केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये त्याचा फायदा होणार आहे. मग ते काय काय कुठल्या गोष्टी आहेत ते पुढे आपण बघू. चला तर व्हिडिओ चालू करूया आपण. पहिली स्टेप बघा, PYQ ॲनालिसिस का करायचं आहे. पहिली गोष्ट, पेपरचा पॅटर्न कळतो, बघितलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल, पेपरचा पॅटर्न कळतो. दुसरी गोष्ट, कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात हे आपल्या लक्षात येतं. हे बेसिक गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. ह्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार ह्या गोष्टी. जसं आपण PYQ विश्लेषण केलं तर या काय काय गोष्टी तुम्हाला मिळणार आहे त्या बोनसमध्ये, तर ह्या गोष्टी मिळेल. पहिला तर पेपरचा पॅटर्न कळणार आहे. दुसरी गोष्ट, कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात, कुठल्या टॉपिकवर कमी प्रश्न विचारले जातात, जेणेकरून आपल्याला कुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे, कमी भर द्यायचा हे लक्षात येतं. कोणते विषय स्कोरिंग आहेत, मग आपल्याला बी कळतं की आपला स्कोरिंग कुठल्या विषयामध्ये होतोय, आपला स्कोर कुठं कमी पडतोय, कुठल्या सब्जेक्टमध्ये आपल्याला अजून सुद्धा मार्क कमी पडतात हे लक्षात येतं. आणि कोणते विषय सोडले तरी चालतात. आता हे लक्षात येतं, सोडले तरी चालतात का, तर नाही, माझं वैयक्तिक मध्ये सोडले तर, पण आपण काय करतो तरी पण सोडले तर चालतो का, किंवा आपण करू शकतो का, तर माझं मत आहे की नाही चालत. का, तर बऱ्याच मुलांचा हा प्रश्न होता की सर एखादा विषय नाहीच केला तर चालेल का, चालणार नाही का. आता रिसेंटली मला बरेच विद्यार्थ्यांनी सांगितलं की मराठी ह्याच्यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये मी इंग्लिश व्याकरण करतच नाही सर, चालणार आहे का, नाही चालणार. असं उगाच काहीतरी कोणाचं ऐकून काय करायचं भानगडीत पडू नका. असल्यानेच प्रत्येक सब्जेक्टला तेवढाच भर द्यावा लागतोय, प्रत्येक सब्जेक्टला तेवढीच व्हॅल्यू आहे. किमान वनरक्षकमध्ये तर आहे, पोलीस भरतीमध्ये इंग्लिशचा काही विषय नाही, पण वनरक्षकासाठी तर आहेच आहे. चला, आता हे एका उदाहरण सांगताना तुम्हाला सांगितलं बघा. ह्याची सुरुवाती कशी आहे बाबा, एक साधा सपोज मी एक फॉर्मेट काढला किंवा मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न सोपे असतात, चालू घडामोडीचे प्रश्न मध्यम असतात, बुद्धिमत्ताचे प्रश्न कठीण असतात आणि इतिहासाचे प्रश्न सोपे असतात. आता बुद्धिमत्ताचे प्रश्न कठीण सोपे हे प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ नुसार किंवा प्रत्येक विद्यार्थ्यानुसार वेगळ्या ऑप्शन असतील. किंवा काही जणांना बुद्धिमत्ता सोपा जात असेल, काही जणांना गणित अवघड जात असेल, बुद्धिमत्ता सोपा जात असेल. चालू घडामोडीचे प्रश्न अभ्यास केल्यानंतर पडू शकतात का, 100% पडू शकतात. माझ्या जवळचे विद्यार्थी आहे कोल्हापूर पोलीसमध्ये, त्याला आउट ऑफ मार्क पडले. आपण फक्त तेवढंच कमीत कमी 10 ते 15 पानं सांगितले होते, त्याच्यातून मला वाटतं की 7 ते 8 प्रश्न त्याच्यामध्ये आले होते. सांगायचा उद्देश काय की चालू घडामोडी हा प्रश्न जो सब्जेक्ट आहे तो मध्यम स्वरूपात का सांगितला, त्याचं कारण असं आहे की काही जणांना सोपा जातो, काही जणांना अवघड जातो. मराठी व्याकरणचे 20 प्रश्न सोपे असतात का, तर तुम्ही त्याचा चांगला अभ्यास केला तर स्कोरिंगचा विषय आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्यातून काय कळतं, एक साधी स्ट्रक्चर काय कळतं की बाबा चांगल्या सब्जेक्टला जर तुम्ही सोप्या सब्जेक्टला जर जास्त भर दिला तर तुम्हाला मार्क 100% त्यात आउट ऑफ पडू शकतात. जे तुमचे कठीण टॉपिक आहेत किंवा तुम्हाला अवघड वाटतात ते टॉपिक तुम्हाला काढता येतात. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं की बाबा का करायचं पहिली गोष्ट. ठीक आहे, तर त्यानंतर बघा सुरुवाती आपण ॲनालिसिस करतोय. ॲनालिसिस करायची पद्धत काय आहे, आपण कशा पद्धतीने विचार करायचा आहे, ह्या प्रत्येक गोष्टीनुसार करायचा आहे. आता मी जे क्वेश्चन घेतले आहेत ते वेगवेगळे एक्झाममधून घेतले आहेत. काही कंबाईनचे आहेत, काही पोलीस भरतीचे आहेत, काही वनरक्षकचे आहेत. जास्त प्रश्न घेतले नाहीत, थोडेसे वेगळे, जास्त 5-7 प्रश्न असतील, पण ते 5-7 प्रश्नांमधून तुम्हाला लक्षात येणार आहे की आपल्याला नेमकं करायचं आहे काय. कुठल्या सब्जेक्टचे चांगल्या पद्धतीने विश्लेषण करता येतं, कुठल्या सब्जेक्टला आपल्याला विश्लेषण कसं केलं पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून हे थोडासा प्रयत्न मी वेगळा केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला ते प्रश्नपत्रिकेमध्ये ह्याचा अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला 99% पुन्हा रिव्हिजन करायची सुद्धा गरज पडणार नाही पुस्तकाची. हे PYQ जर व्यवस्थितपणे विश्लेषण करून घेतलं तर तुम्हाला तिथं मिळेल. आता तुम्हाला हे जे मी वैयक्तिक स्वतः PDF बनवले आहे टेलिग्राम ग्रुपला, ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जॉईन करा. तुम्हाला त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा पिन करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये की PYQ विश्लेषण मी स्वतः कसं केलेलं आहे. त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की बाबा PYQ विश्लेषण करायचं कसं असतं. ठीक आहे, चला चालू तर पहिला प्रश्न बघा, खालील व्यंजन गटातील महाप्राण कोणता. आता महाप्राण कोणता प्रश्न अवघड आहे का, नाहीये. महाप्राण आपल्याला माझ्या बाबा 14 महाप्राण आहेत, सगळ्या गोष्टी माहिती. पण फक्त प्रश्न एकच झाला की महाप्राण, हेच उत्तरही बऱ्याच जणांना माहित असेल. हेच उत्तर काय बाबा, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर तुम्हाला सुद्धा सगळ्याला माहिती आहे. पण हा झाला एवढाच प्रश्न आहे का, प्रश्नपत्रिका बघणं म्हणजे एवढंच असतं का, तर नाही. प्रश्नपत्रिका बघत असताना बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. म्हणजे काय बघायचं आहे तर मग बघा, आता हे बाकीचे 3 ऑप्शन आहेत ना, ह्या 3 ऑप्शनचं आपल्याला बघायचं. त्याच्या अगोदर आपल्याला जो प्रश्न ज्या प्रश्नासाठी जो प्रश्न तयार केलेला आहे तो प्रश्न आपल्याला एकदम विश्लेषण केलं पाहिजे. महाप्राण म्हणजे काय किंवा महाप्राण कोणत्या व्यंजनाचा गट ओळखा. आता महाप्राण एकूण टोटल महाप्राण किती येतो, 14. दुसरा प्रश्न झाला
बरं, महाप्राण कसं ओळखायचं आपल्या टेस्टमध्ये किंवा आपल्या बॅचमध्ये हे महाप्राण कसं ओळखायचं काय करायचं सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, एकदम शॉर्टकट सांगितलं आहे. हे शॉर्टकट तुम्हाला सांगतो आता बघा काय हो, ज्या व्यंजनामध्ये KH GH जसं की हे एच येतं ना, एच म्हणजेच काय असणार आहे महाप्राण असणार. याला अपवाद फक्त एकच आहे स सोडलं तर बाकी सगळे त्याच्यामध्ये एच येतं. असे आपल्याला टोटल किती येतं, टोटल 14 महाप्राण आहेत. साधी सोपी सांगतो एवढ्याच पद्धतीने लक्षात दिलं, ह्याच्यापेक्षा जास्त करायची गरजच नाहीये. बरोबर. आता ही बाकीची काय हो, य र ल व काय हे अर्धस्वर आहेत, अर्धस्वर आहेत, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. बघा हे काय होतो, हे आहेत स्वर आहेत. ह्याच्यामध्ये पुन्हा प्रकार पडतात, ह्याच्यामध्ये दीर्घ स्वर रस्व स्वर हे अशा पद्धतीने पडतात, संयुक्त स्वर वेगवेगळे पडतात, हे पण आपल्याला बघितलं पाहिजे. बरं हे काय, हा एक गट आहे. मग हे कशाचा गट आहे, कठोर व्यंजनाचा गट आहे. कशाचा आहे, कठोर व्यंजनाचा गट आहे. बरोबर, हे कठोर व्यंजन आहेत. आता बघा आपण काय काय बघितलं, एकाच प्रश्नामधून आपण टोटल 4 ते 5 प्रश्न निर्माण केले. पहिला प्रश्न, इथून पुढे जर प्रश्न आला इ र ल व काय आहे, तुम्हाला इथं दाखवतो, पण मी असा एक प्रश्न घेतला पण आहे की तुम्हाला त्याच्यानुसार त्याचं उत्तर तुम्हाला शोधू शकता तुम्ही. कसं बघा एकमेक प्रश्न डिपेंड कसे असतात. आपण म्हणतो पाठ्यपुस्तक अक्षर मी सांगितलं होतं की काही प्रश्न आपल्याला सांगितलं होतं की 50% प्रश्न 60 ते 70% प्रश्न रिपीट होतात. रिपीट होण्याची पद्धत तुम्ही जसं जसं बघायला प्रयत्न करता नाही, जसं प्रश्न येत नसतात, बहुतांश प्रश्न तसे येत नसतात. ठराविक 5-10% प्रश्न येऊ शकतात जसेच तसे, पण सगळे प्रश्न येऊ शकत नाही. प्रश्न येण्याची पद्धत कशी असते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रश्नामध्ये तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या व्हिडिओकडे आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. रसस्वर, संयुक्त स्वर, सचेती स्वर आणि अर्धस्वर. आता हे तुम्हाला अशा टाईपचा मी प्रश्न का आणलाय, कारण थोडासा आयोगाचा पॅटर्न बदलत चाललेला आहे. सोडा आयोगाच म्हणतो पोलीस भरतीमध्ये किंवा बऱ्याच आता गट क आणि ड च्या भरतीमध्ये प्रश्नाची विचारण्याची पद्धत आहे ती थोडीशी बदललेली आहे. जर जसं रिव्हिजन लास्ट जर तुम्हाला बघायचं म्हटलं तर मला वाटतं पोलीस भरती म्हणजे मुंबई पोलीसमध्येच पेपर बघायचा जाऊन थोडासा विचारण्याची पद्धत बरीच पद्धतीने चेंज होते ते चाललेली आहे. त्याचं कारणच काय आहे, हे थोडंसं गट ब जसं की आपण म्हणतो ना की गट ब ची जी एक्झाम आहे त्या गट ब मधील जे प्रश्न जसे जसे येतात तशा पद्धतीने येतात असं सांगितलं होतं. मी पेपर सुरुवातीच्या पेपर मी ग्राउंड व्हायच्या अगोदर सांगितलं होतं मी किंवा ग्राउंड सुरू व्हायचे सांगितलं की तुम्ही मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला मार्क पाहिजे असतील तुम्ही फक्त आणि फक्त गट ब म्हणजे MPSCतील फक्त PYQ आणि तुमची व्होकॅब्युलरी व्यवस्थित केली तर 99% तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. आणि आज बघून या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये कुठं ना कुठं तर त्याचा थोडा थोडासा भाग याच्यामध्ये तुम्हाला गट ब आणि गट क्लास 1साठी किंवा क्लास 2साठी जी एक्झाम असतात त्याच्यामध्ये मराठी व्याकरणचा थोडा भाग त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे, आता बघा पुन्हा अर्धस्वर शब्द आला. आता पाठीमागच्या वेळेस मी बघितलं की अर्धस्वर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, इ आणि र. बरोबर, इ र ल आणि ओ. बरोबर का, आला का पुन्हा रिपीट प्रश्न झाला का, आपण याला रिपीट प्रश्न म्हणू शकतो. बरोबर. आता ह्रस्वस्वर आणि दीर्घस्वर आता माहिती पाहिजे. स म्हणजे काय सांगितलं होतं आपल्याला, सजातीय. स म्हणजे काय असतं, आपण स म्हणजे सजातीय म्हणतो आणि ह्याला काय म्हणतो आपण शॉर्टकटमध्ये काय म्हणतो, सारखे. म्हणजे एकाच उच्चार असेल तर सारखे. मग आता सारखे शब्द कुठले याचे खाली बघा फक्त सारखे असणारे. सारखे म्हणलं तर एकच आहे अ आणि आ. कुठल्याही मराठी व्याकरणामध्ये 98% तुम्हाला पाठ करायचं नाही, फक्त आणि फक्त ट्रिक आणि वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात म्हणजे शोधायचे. बाकीचं काय करायचं नाही. आपल्या बॅचमध्ये आपण कधीही पाठ करायला लावत नाही, 98% पाठ करायला लावत नाही. त्याचं कारणच काय आहे की मराठी व्याकरण पाठ करायची पद्धत चुकीचीच आहे पद्धत पाठ करून घेणं. ठीक आहे, त्यानंतर बघा संयुक्त स्वर असतील, ह्रस्वस्वर असतील. ह्रस्व म्हणजे दीर्घ, ह्रस्व आणि दीर्घ दोन प्रकारचे आहेत. ह्रस्वस्वर म्हणजे आखूड उच्चार असणारा. आता आखूड असणारा उच्चार काय, अ आणि ई झालं. आता राहिलं कुठलं, संयुक्त स्वर. संयुक्त स्वर राहिलं म्हणजे शेवटी एकच ऑप्शन आहे. लक्षात आलं. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवायचं. आता मग बघा पण डीचं काय आहे, एक डीचं एक ऑप्शन एक असल्याने एकच आहे. झालं, एवढी बाकीची करायची होती गरज नाही. पण आपण काय करतोय, पेपरचं विश्लेषण करतोय, त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट असे करणं गरजेचे आहे. आता ह्याच्यामध्ये अजून विश्लेषण काय करू शकतो, ह्रस्व आणि दीर्घ. मग दीर्घ काढले कुठले तो, इथं मग आ आहे, ई आहे. आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा तिथे ह्रस्व आणि दीर्घ सुद्धा करावं लागणार आहे. ठीक आहे, सजातीय हे असतील तर विजातीय तुम्हाला बघायला पाहिजे, वेगवेगळे असतील ते बघायला पाहिजे तुम्हाला. बरोबर का, हे विजातीय कसे असतील ते पण बघायला पाहिजे. विजातीला आपण काय म्हणतो, वेगळे म्हणतो. हे शब्द आहेत, कीवर्ड आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे मध्ये काय येणार आहे, अ ई हे शब्द असतील त्याला काय म्हणणार आपण, थोडे एक मिनिट, अ ई हे शब्द असतील का, हे स्वर असतील त्याला काय विजातीय स्वर असतील आपण म्हणतो. ठीक आहे, अशा पद्धतीने विश्लेषण तुम्ही केलं तर मला सांगा तुम्ही कुठला प्रश्न तुम्ही चुकू शकता. आता हा ह्रस्व दीर्घ किंवा जो व्याकरण वर्णमाला चॅप्टर आहे ह्याच्यामध्ये
पर्सेंट तुम्हाला सगळा सब्जेक्ट तुम्हाला इथे संपत जाणार. लक्षात आलं का? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. थोडंसं कर्मणी प्रयोगाच्या जोड्या लावा. आता तुम्हाला लक्षात ठेवा, कर्मणी प्रयोगाच्या वेगळ्या जोड्या आहेत. तुम्हाला टोटल 5 प्रकार आहेत. बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहे. पण मी काय म्हणतो, प्रयोगावर प्रश्न पडला तर कसा पडू शकतो? प्रयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पडला तर आपण लक्षात ठेवा, प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. बरोबर का? मग कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्यातला कर्मणी प्रयोग विचारला आहे. चला ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये 4 कर्मणी प्रयोग 4 प्रकार दिलेले आहेत. आता बाकीचं काही माहित नाही मला. मी शॉर्टकट काय सांगितलं आपल्याला, सर्वात महत्त्वाची तुम्हाला सगळ्यात जवळची आणि सगळ्यात परफेक्ट माहीत असेल अशी कुठली जी प्रयोग आहे ती आधी शोधायचा. मला असं वाटतं की सर्वात परफेक्टली लगेच शोधणार किंवा लगेच सापडणारा म्हटलं तर एकच आहे, जुना कर्मणी प्रयोग. आता हे का बऱ्याच जणांना अवघड होतं, पण मी म्हणतो की आपल्याला मुलांना सांगितलं की जुनी कर्मणी कशी शोधायची. साधी गोष्ट, एकच वाक्य लक्षात ठेवायचं. जुनी कर्मणी म्हणजे जो वाक्य किंवा जे उदाहरण तुम्हाला व्यवस्थितपणे वाचता येत नाही किंवा वाचत असताना तुम्हाला तुमचे तोंड वाकडे तिकडे होते. बघा मग, नळे इंद्रासी असे बोली गेले. मी थोडंसं वाचताना तुम्ही काय करता, थोडंसं अडकत जाता. बरोबर, कारण थोडीशी नवीन शब्द आहेत, तुम्हाला संस्कृतमधील शब्द थोडेसे आपल्याला वाटतात. झालं, हाच तो आहे. किती सोपं आहे, जास्त विचार करायची गरज आहे का? नाही. बरं, नवीन कर्मणी आणि शक्य कर्मणी. नवीन कर्मणी म्हटलं का मी लक्षात ठेवा काय सांगितलं, एकच शब्द सांगितला, कडून. झालं, कडून शब्द आला का विषय संपला. ज्या उदाहरणामध्ये 99% हीच आहे, ज्या प्रयोगामध्ये किंवा ज्या कर्मणी प्रयोगामध्ये कडून शब्द आला का तो नवीन कर्मणी आहे. लक्षात ठेवा. मग काय असण्याचं उत्तर, शिपाईकडून चोर पकडला गेला, संपला विषय. आता काय, शक्य कर्मणी. आधी करू होत नव्हतं, आता करायला येते. मग आता करवते, मरवते, बसवते, चालवते, पळवते, सगळं झालं का काय म्हणायचं, शक्य कर्मणी प्रयोग. झालं, सोपं आहे का? बरोबर. आणि जिथं सगळी क्रिया पूर्ण होते त्याला क्रियेला काय म्हणायचं, समापन म्हणायचं. संपली क्रिया ती पूर्ण, त्याचे पत्र लिहून झालं की सोपं आहे. आता ह्याच्यामुळे काय होणार तुम्हाला, त्या प्रयोगाची तुम्हाला उदाहरणं बघायला लागणार आहेत का? हो. पण रिव्हिजन करताना तुमच्या प्रत्येक गोष्ट डोक्यामध्ये एकच येणार आहे, कीवर्ड. प्रत्येक कर्मणीसाठी किंवा प्रत्येक प्रकारासाठी आपण कीवर्ड जोडला आहे. बरोबर का? ते कीवर्ड रिव्हिजन रिपीट होणार आहेत. आणि तुम्ही बघा, मी बाकीची कुठली व्याख्या पूर्ण केली का? नाही, व्याख्या सुद्धा पूर्ण करायची गरज नाही. फक्त आणि फक्त कीवर्ड शोधायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने केलं ना तुमचा एकही प्रश्न चुकत नाही. चला पुढे बघा, सर्वनामाचे प्रकार. हा एक प्रश्न जर ते वर्षी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये असतो म्हणून असं निवडला आहे. दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि संबंधी सर्वनाम, हे पण सर्वनामाचे प्रकार आहेत. बरं, आता ह्याच्यामध्ये काय हो, दर्शक सर्वनाम. दर्शक म्हणजेच काय, दाखवणे. द वरून काय लक्षात ठेवले, दाखवणे. कीवर्ड, फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचं, बाकीचं डोके नाही. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे ज्याच्या पाठीमागे प्रश्न असेल तो, संपला विषय. सामान्य संबंध, संबंधी सर्वनाम. जर तर असा शब्द आला तर ते काय म्हणायचं, जो तो. जर तर आला का काय म्हणायचं, जो तो, जर तर, किंवा जे ते असं आलं संपला विषय. तसं दर्शन, दाखवतोय. हे पुस्तक कोणी फाडले, पाठीमागं काय आलाय, प्रश्न आलाय का क्वेश्चन मार्क. रोज आपण काय लिहायचं, झालं. बचं 2. बघा, बचं 2 ऑप्शन काढा गेलं तर आपल्याला ऑप्शन क्रमांक किती मिळतात तुम्हाला, एक तर एक ऑप्शन क्रमांक 1 असेल, ऑप्शन क्रमांक 3 असेल. बरोबर का, हे 2 असतील. ठीक आहे. आता बघा, दर्शक सर्वनाम. आता कोणीच हसू नये, कोणी कोणास हसू नये. काय कळतंय का हो, काय कळतंय का, कोणी कोणास हसू नये म्हणजे सामान्य. ह्याच्यातून काही कळत नाही, ते सामान्य एकदम बेसिक आहे. त्याला काय म्हणायचं, कोणी कोणास हसू नये. 3चं 4 ऑप्शन असलेला ऑप्शन क्रमांक 3 आहे. चला, आता राहिले काय, संबंधी सर्वनाम. जे ते जर तर असे शब्द आले का त्याला काय म्हणायचं, संबंधी सर्वनाम. मग बघा, जो करेल तो भरेल, आला का जो आणि तो, संपला विषय. पाठ करायची कुठली गरज आहे का, अजिबात नाही पाठ करायचं. फक्त आणि फक्त काय करायचं आहे, कीवर्ड लक्षात ठेवायचे. कीवर्ड, हे कीवर्ड फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जेवढे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस क्वेश्चनची कराल तेवढं जास्त. मी म्हणतो की पुस्तक जास्त वाचत बसू नका, कीवर्डच्या नोट्स बनवा आणि नोट्सवर जास्तीत जास्त फोकस करा. ह्याच्यापेक्षा जास्त करायची गरज नाही. ठीक आहे. आता हे असं केल्यानंतर मला सांगा बरं, तुम्हाला कुठला प्रश्न चुकेल आणि तुम्हाला रिपीट झाला तर प्रश्न का चुकणार तुमचा, अजिबात चुकणार नाही. म्हणून विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि एक प्रश्न रिपीट कसा होतो, आता हा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हा प्रश्न जो उदाहरण विचारले ना, हा बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, खूप वेळा विचारलेला आहे. हा प्रश्न सुद्धा, हा एक उदाहरण सुद्धा खूप वेळा विचारलेला आहे. बघा बरं, आता काय बघा, दाखवणे. दर्शक सर्वनामामध्ये दाखवायचं. काय दाखवतोय तो, काय तर दाखवतोय तो हत्ती पहा, काय का झालं. आता दर्शक सर्वनाम म्हणजे जवळची आणि लांबची वस्तू दाखवणं. 2 प्रकार त्याच्यामध्ये पण, हा आणि हा, ही, हे, तो, ती, ते.
लांबची असेल तर लांबची असेल तर तो ती ते, जवळची असेल तर हा ही हे. ह्याच्यामध्ये एक डिफरन्स आहे, एवढाच बस झालं. एवढाच फरक आहे, याच्यापेक्षा वेगळं काय आहे का नाही. चला आता थोडंसं वेगळं हे झालं मराठी व्याकरणचे. आता थोडंसं इतिहासामधील प्रश्न तुम्हाला सांगतो. पुण्याच्या सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? मला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती धरून झाला. मला काय म्हणतो, काही जणांना माहिती आहे, काही जणांना माहिती नाही. मी म्हणतो की मला माहिती नाही, पण मला हे माहिती आहे की हे सत्यशोधक समाजाची स्थापना आंबेडकरांनी तर केली नाही आणि गांधींनी केलेली नाही. हे जर मला माहिती आहे, मग गांधींनी काय केलं आणि आंबेडकरांनी काय केलं. मग हिने जी केलेली कामं आहेत हे तर काय करायचं, तुम्हाला तर मी सांगतो आता हे काय करायचं तुमच्यासाठी होमवर्क आहे. हे सगळ्याला बेसिक प्रश्न माहिती आहे, सगळ्याला होमवर्क तुमचा हाच आहे. प्रत्येकाने काय करायचं आहे, ह्याच्याबद्दलची माहिती कमीत कमी कमेंटमध्ये करा महात्मा गांधी, आणि कमेंटमध्ये एक त्यांचं काम सांगा किंवा एखादी संस्था सांगा किंवा काही सांगा. बी आर आंबेडकरांचं पण तसं सांगा. आता ही कोणी केली आणि पंडित रमाबाई बद्दलचे तुम्ही स्वतः काय करायचं आहे, पूर्णपणे वाचायचं आहे. कारण आपण समाजसुधारक वाचत असताना जे पुरुष आहेत त्यांच्याबद्दल चांगली माहिती आपल्याला असते, पण आपण चुकतो कुठं माहिती आहे का, ह्या स्त्रियांमध्ये. त्या स्त्रिया समाजसुधारक आहेत, त्यांनी समाजासाठी चांगले काम केलं असेल, त्यांची आपल्याला माहिती अपूर्ण असते. आणि बहुतांश वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये आता महिलांवर जास्त प्रश्न विचारण्याची जो पायंडा पडायला लागला, लक्षात आलं का. ह्याच्यात जास्त क्रेज जास्त कशाच्याही महिलांवर प्रश्न विचारण्याची. त्यामुळे हे तुम्हाला थोडंसं लक्षात आलं पाहिजे. काय करायचं सांगतो, महात्मा गांधीबद्दलची माहिती आपल्याला जवळजवळ सगळी माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्योतिराव फुलेबद्दल थोडीशी माहिती जास्त असणं गरजेचं आहे. मग सत्यशोधक समाज स्थापना कधी केली बाबा, पुण्यामध्ये केली. मग कुठे केली, सप्टेंबर महिन्यात कधी केली. त्यानंतर मग हे साल कोणता आहे. बरं चला, बी आर आंबेडकरांनी काय केली. मग गोलमेज परिषदेमध्ये तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये असणारे कोण होते. मग हिने कुठला पक्ष निर्माण केला, मग कुठल्या पक्षाचे होते, कुठून निवडून आले. मग हिने पहिलं काही काय म्हणजे वृत्तपत्र काढले असते, त्यांची नावं काय, बरीच गोष्टी यांनी काय केल्या. मग यांचे शिक्षण काय आहे, ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेच्या आहेत. ह्यांची पुस्तक कोणती आहे. मग आता हे पुस्तक रिसेंटली जर काय या मोदी सरकारने ह्याच्याबद्दल काय ओपन केलं होतं का, किंवा ह्यांच्या संबंधित काय प्रश्नाची होती का, हे सर्व प्रश्न आपल्याला माहिती असणं गरजेचं. जेणेकरून तुम्हाला करंट बेसिसवर प्रश्न आले जर समाजसुधारकावर ते तुम्हाला आपल्याला माहिती असणं गरजेची आहेत. चला आता पुढचा प्रश्न बघा. खालील, आता हे प्रश्न थोडेसे वेगळे आहेत, GK मध्ये म्हणू शकतो, पण हे तुम्हाला कंपल्सरी माहिती असणं गरजेचे आहेत. मग असे प्रश्न तुम्हाला मी काढलेले आहेत. खालील कोणाला बर्डमॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. मग कोण आहे तो. हे स्वामीनाथनबद्दल माहिती आहे का, नाही माहिती. माधव गाडगीळ माहिती आहेत का, नाही माहिती. सर सलीम अली हे पण माहिती नाहीत, पण सुंदरलाल बहुगुणा ह्याच्याबद्दल मला थोडंसं माहिती आहे असं मी म्हणून चालू. पण आपल्याला काय करायला पाहिजे, ह्या सर्व व्यक्ती आहेत, 4 व्यक्ती, आपल्याला 4 व्यक्ती म्हणजे 4 नवीन प्रश्न आपल्याला सापडले. कमीत कमी 3 नवीन प्रश्न सापडले. ते 3 नवीन व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याचं उत्तर काय आहे बघू. सलीम अली हे काय म्हणतो आपण, बर्डमॅन आपण याला काय म्हणतो, सलीम अलीला म्हणतो. ठीक आहे. मग ते बाकीचे 3 ऑप्शन आहेत, त्यांच्याबद्दल काय माहिती पाहिजे आपल्याला, माहिती पाहिजे की नाही. मग त्याच्यातला पहिला जो आहे एस स्वामीनाथन, हे कोण आहेत, तर आपल्याला हे बघा, हे आहेत एस स्वामीनाथन आहेत. ते आहेत भारतातील प्रसिद्ध कृषीशास्त्र किंवा कृषीशास्त्रज्ञ आहेत, आणि त्यांना आपण काय म्हणतो, भारतीय हरित क्रांतीचे जनक. सर्वात महत्त्वाचं काय, भारतीय हरित क्रांतीचे जनक, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं का. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणलं का कोणाला लक्षात ठेवायचं आहे, तर MS स्वामीनाथन. बघा मी सांगताना मी तुम्हाला कीवर्ड का सांगतोय बघा, एवढंच प्रश्न महत्त्वाचा आहे का. मग भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणलं का, हां MS स्वामीनाथन आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचं कोण आहे, माधवराव गाडगीळ आहेत. यांचं काय हो, हे कोण आहेत, तर हे आहेत भारतीय पर्यावरणशास्त्राचे भीष्म पितामह म्हणले जातात. आपल्याला माहिती काय पाहिजे हो, भारतीय पर्यावरणशास्त्राचे शास्त्रज्ञाचे भीष्म पिता सुद्धा म्हणले जातं. आणि हे बरेच पर्यावरण संवर्धन असतील किंवा स्थानिक हक्कांसाठी महत्त्वपूर्ण कामं केलेली आहेत. त्यानंतर ह्याला कुठला हो, सुंदरलाल बहुगुणा, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. हे कोण आहेत, तर हे आहेत सुंदरलाल बहुगुणा. हे भारतातील प्रसिद्ध पर्यावरणवादी आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. आणि सर्वात जास्त प्रचलित किंवा प्रसिद्ध कसे आहेत, ते चिपको आंदोलनाचे प्रणेते आहेत. आता चिपको आंदोलनाच्या संबंधित असलेला व्यक्ती कोण असेल तर तो कोण आहे, तर ते सुंदरलाल बहुगुणा आहेत. लक्षात आलं का. ह्याच्या पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेच्या आहेत. लक्षात आलं का आपण कशा पद्धतीने केलं. पण तुम्हाला मी सगळं लिहून घ्यायची गरज नाही, तुम्हाला सगळं लिहायची गरज नाही, पण कमीत कमी हे हायलाईट केलेलं हेच तुम्हाला माहीत असणं गरजेचे गोष्टी माहीत असणं गरजेचं आहेत. आय होप तुम्हाला लक्षात येत असेल. व्हिडिओ आवडत असेल तर कंटिन्यू व्हिडिओ बघा. पुढे अजून गोष्टी तुम्हाला लक्षात येतील की काय करायचं आहे, कसं करायच्या पद्धतीनं प्रत्येक सब्जेक्टबद्दल बघायचं आहे. आणि आपल्या मित्रांपर्यंत पोचवा. आणि व्हिडिओला आवडले असेल लाईक करा.
चला बघा, वाघासाठी राखीव असणारे जीवनक्षेत्र असणारे अभयारण्य कोणते? आता फक्त वाघांसाठी प्रसिद्ध असणारे किंवा वाघांसाठी पहिले वनरक्षक किंवा वनक्षेत्र असणारे अभयारण्य कोणते? फक्त वाघांसाठी राखीव ठेवलेलं होतं. आता आपल्याला माहित नाही हो, मग कसं करायचं? सुरुवातीला ज्याबद्दलची प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न माहिती पाहिजे किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर माहिती पाहिजे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती पाहिजे. तर ही बघा, ही पूर्णपणे माहिती आहे आपली. आता ह्याच्यामध्ये बघा, उत्तर आहे मेळघाट. मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. माहिती पाहिजे. पहिला प्रश्न काय झाला, नवीन प्रश्न, की बाबा मेळघाट अभयारण्य जे आहे ते कुठं आहे? तर आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी तालुक्यामध्ये आहे. चला, ही स्थापना कुठं झाली आहे हो? ही स्थापना झाली 1985 झाली. बरं, हे क्षेत्रफळ माहिती असावं, विचारायचं असेल, काही शक्यता कमी आहे पण विचारू शकतात म्हणून दिले. वाघांसाठी राखीव असणारे पहिले वनक्षेत्र आहे. हे सगळ्यात कीवर्ड आपल्याला जो आता प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला तो प्रश्न. प्राणीमित्र, वाघ्यप्रेमी व महाराष्ट्र राज्य सरकारने या प्रयत्नातून राज्यातील पहिला वाघ्य प्रकल्प इथे साकार झाला. म्हणजे पहिला प्रश्न तुम्हाला काय झाला, राज्यातील पहिला वाघ्य प्रकल्प कुठे झाला? तो मेळघाटीमध्ये झाला. तो कधी झाला? 1985 ते मेळघाटी स्थापना झाली. ह्या बऱ्याच प्रश्न सापडले की आता कमीत कमी 1 2 3 4, कुठल्या जिल्ह्यात आहे 5, कुठल्या तालुक्यात 6, म्हणजे एकाच प्रश्नावरती आपण अजून 6 प्रश्न तयार करू शकतो. 6 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे विचार करा, आपल्याला अभ्यास करताना कुठल्या पद्धतीने करायचं आहे. एखाद्या पुस्तकामध्ये जेवढी माहिती दिली तेवढंच करणं बरोबर आहे का? लक्षात येतं नसतं. लक्षात येत असेल. मला सांगायचं काय, की जेवढं तुम्ही अभ्यास करता तेवढंच किंवा तुम्ही पुस्तकात तेवढं वाचणं गरजेचं आहे का? तर नाही आहे. तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. ते वेगळं केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. नाहीतर तुम्ही वेगळ्या पद्धतीने नाही केलं का तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचं, आय थिंक प्रश्न संपलेले आहेत. बघा, अशा पद्धतीने मला करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये विश्लेषण अशा पद्धतीने केलं ना, तर मला वाटत नाही तुमचा कुठलाही प्रश्न किंवा कुठल्याही पद्धतीचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने थोडंसं वेगळं, मी म्हणलं ना पाठीमागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला, तुम्ही जोपर्यंत तुम्ही वेगळ्या पद्धतीने काही करू करणार नाही ना, तो पण तुम्हाला यश तुम्ही फास्ट मिळणारच नाही. त्यामुळे थोडंसं वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. आय होप तुम्हाला हे जी विश्लेषणची पद्धत आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रापर्यंत पाठवा, शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जे आता जे तुम्हाला अशा पद्धतीने विश्लेषण केलं आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्याच्यामधून बघा. चॅनलला पण, त्या टेलिग्राम चॅनलला पण, ग्रुपला पण शेअर करा, जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला नवीन अशाच गोष्टी त्याच्यामध्ये रोज आपण काय करतोय, नवीन अपडेट रोज करंटच्या 1-2 प्रश्न किंवा प्रश्न असतील, वेगवेगळे प्रश्न असतील, त्या प्रश्नाची तुम्हाला माहिती दिली जाते. त्यामुळे ते टेलिग्राम ग्रुपला पण तुम्ही जॉईन व्हा. ठीक आहे. अशाच व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.